वाजिनीवते यज्ञं वशुधियावसुः ग्रन्थसरस्वत्यै नमः नागपुष्पैः सम्पूज्य हरिद्रादिकुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्याणि समर्पयामि ग्रन्थसरस्वत्यै नमः नानाविधपरिमलद्रव्याणि समर्पयामि तुलसीदलपत्राणि समर्पयामि नमस्कारं करोमि पुष्पमालां समर्पयामि ॐ माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यान्ति दिवय प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां ग्रन्थसरस्वत्यै नमः पुष्पमालिकां समर्पयामि नमस्कारं करोमि सद्गुरुपूजनम् ॐ नमः पुष्पमालां समर्पयामि सेवन्तिकावकुलजं वकपाटलाब्जै पुन्नागजातिकरवीधरसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमालिकेभिः स्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद गुरुवे नमः पुष्पमालां समर्पयामि नमस्कारं करोमि हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय
सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ जगवारी वाचा नमो बंध आनंद या राघवाचा शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे तुझेचा परी ज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीश्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेन वधानेन कथयिष्ये शुभा कथा ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय सर्व कीर्तनकार प्रवचनकार भागवतकार यांना वंदन करून श्रेष्ठ ज्येष्ठ असे गायक वडीलधारी माणसरे सर्वांना वंदन करून ब्रह्मवृंदांना वंदन करून नमस्कार करून आजच्या या तृतीय दिन श्रीमद भागवत कथा ज्ञानयती याला आपण सुरुवात करत आहोत. कुठल्याही गोष्टीला मी काल सांगितले की पुण्यम विना मानवा. कुठलीही गोष्ट चांगली असो वाईट असो हा करता 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 करविता कोण आहे? भगवंतच आहे. पांडुरंगाचं मंदिर असतं, रामरायाचं मंदिर असतं, शेजारी पाजारी केव्हा त्या मंदिरात जात नाही. लांबून लोक येऊन त्या मंदिरात जातात, कारण काय त्या नशिबातच नाही. कुठलीही गोष्ट नशिबात असेल तर होते. म्हणून कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदा. कर्म चांगलं केलं तरच भगवंत तुम्हाला नमस्काराला बोलवतो, अन्यथा बोलवत नाही. अस्तु, काल पाहिलं आपण राजा परीक्षितीनं शुकाचार्यांना विचारलाय मृत्यू समयी माणसाने काय करावं. काय विचारलंय? मृत्यू जवळ आला आहे. तसं आपण काय करतो, एखादा व्यक्ती जायला की ब्राह्मणाचं तीर्थ दे, कुठे शांती पाठ म्हण, हा भाग नाही आहे. हे जे भागवत आहे, लाखो रुपये जरी तुमच्याजवळ असेल तरी तुमच्या प्रारब्धात नसेल तर तुम्हाला ऐकायला मिळत नाही. गुरुजी मी करोडोपती, काय करायचंय? भागवताला घेणं देणं काही नाही हो. का उद्या पत्र पाठवणार आहे का तुम्हाला, माझं भागवत चालून ये, गृहीत धरा. चोर येतात आपल्या घरामध्ये, ते काही पत्र पाठवत का? विनंती विशेष उद्या संध्याकाळी 12 वाजता आम्ही तुमच्याकडे येणार आहे, पाठवतात का? अरे भगवंताकडे जात ते पण असतो. आपण काल पाहिलं की याचना केली आहे, सगळ्या ऋषींच्याकडे गेला. म्हणून एकदा जर जीवनातली वेळ निघून गेली ना तर नंतर करून काही उपयोग नाही. तो पश्चातापच आहे. बरोबर, मी काल केलं नाही, परवा केलं नाही. शास्त्र सांगताय
अगली जाने दे ए पिछली जाने दे, बीच में की झकाझोल, कुछ लेना नहीं कुछ देना नहीं, मुख से राम राम बोल. अरे मी माग काय केलं होतं आणि आता काय याच्याकडे बघू नको. आता तू काय करायलास ते बघ. साधं उदाहरण सर्वांना पाठ आहे, साधं आणि सिंपल. वाल्या कोळी काय करायचा, रस्त्याने जे जाणारे येणारे आहेत त्यांना लुटायचा. किती जणांनी कथा ऐकली हे. सिंपल गोष्ट कधी काही त्याच्यामध्ये नाहीये, पण त्याला वाल्याचा तो वाल्मिकी केव्हा झाला, सद्गुरू मिळाला. योग क्षेम वहाम्यहम. भगवंतानं सांगितलंय प्रत्येक गोष्टीला योग यावा. तसं हे काय करायचे महाराज, पूर्वीच काही गाड्या वगैरे काही नव्हतं. किक मारली की निघून आले, किक मारली की गेले, असं काही नव्हतं. पायी यात्रा करायचे लोक पूर्वी. हा जो वाल्या कोणी होता, जाता येता लोकांना सारखं कोणाचं चाललं, कोणी त्याचं सोनं काढून घ्यायचं, कोणाचे रुपये काढून घ्यायचे आणि लुटायचा. बरीच वर्ष निघून गेली. बरीच वर्ष निघून गेल्यानंतर तर भगवंताला आवडला याचा काहीतरी थोडंफार विलास केला पाहिजे. कुणी येऊ, संत येऊ, सज्जन येऊ, कुणी येऊ, लुटायचा, सोनं नाणं घ्यायचा आणि आपल्या बायका पोरांना नेऊन द्यायचा. एके दिवशी नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. कोण आले? नारद महर्षी आले. वाल्याला वाटला आता चांगला आलाय गिऱ्हाईक. त्याने म्हणले, ओ महाराज, काय तुमच्या अंगावरचं काय आहे ते काढून द्या सगळं. ते म्हणले, माझ्या अंगावर काय चिपुळे आहेत? हातात चिपुळ्या वस्त्र आहे. अहो जी त्या तुमच्याजवळ कुणी लपून ठेवतं म्हणले. आतापर्यंत इकडचा अनुभव आहे. इकडे जात नाही तर लोक काय करतात, लपून ठेवतात. नंतर मला काढावं लागतं म्हणले ते सगळं. जे काय आहे ते पटकन द्या काढून. नारद म्हणले, आणि एवढं पाप करतो, दुराचार करतो, लोकांना मारतो, आणि ती पाप नाही काय, तुम्हीच राहिले होते म्हणले सांगायचं. सगळेजण जाणार येणारे तेच म्हणाले म्हणले, आणि कुठे फेडणार आहे, कुठं जिथे फेडायचे तिथं फेडायला म्हणले, तुझ्या जवळ ते दे. काही काही गिऱ्हाईक असतात बरं का. ते म्हणले, मी तुला सगळे आवडत काहीच बोलू नका म्हणला. मी खूप जणांचे प्रवचन ऐकले, खूप जणांकडे गेलो होतो, तुमचं सांगा. नारद म्हणजे जरा गिऱ्हाईक थोडं वेगळ्या प्रकारचं दिसायला लागलं. म्हणजे असं कर म्हणले, तुझे हे पाप करायला लागलास ना सारखं, याचं सोनं नाही, त्याचं पैसे नाही, त्याचं नाही. या पापाचा धनी कोण आहे, मालक कोण आहे? 2 मिनिट विचार केला. हे पण खरंच आहे ना. मी लोकांना लुटतो, हाणतो, मारतो, आणि तो पैसा सगळा गोळा करतो. तू कर म्हणले, माझ्याजवळचं पण मी तुला पैसे देतो. पण हे जो पाप करतोय त्याच्या वाटेकरी कोण कोण आहे? काय म्हणले, महाराज मला तुम्ही काहीतरी गोडीत बोलायला लागला आणि तुम्ही निघून जा आणि मी जातो घरी. नारद म्हणाले, तुझा मनातल्या मनामध्ये तुझा उद्धार करायलाच आज आलोय. आज कशा करता आलोय? तुझा उद्धार करायला चालू. नारद म्हणाले, मी कुठं जाणार नाही, मी इथेच आहे. फक्त तू घरी जा आणि विचार, तुझे दररोज पाप कर्म करतोय याचे वाटीकरी कोण आहे, कोण कोण आहे त्यामध्ये सामील आहे, पुण्याचं पापाचं धनी कोण कोण आहे? म्हणजे महाराज आजपर्यंत मी परत गेलेलो नाहीये, पहिली वेळ आहे. मी घरी गेलो आणि सर्वांना विचारलं, तुम्ही जर निघून गेलात ना, पुढच्या वेळेस जर आलात ना मला, ती म्हणले मी जात नाही बाबा, एवढा विश्वास ठेव, संतावर विश्वास ठेवायचा असतो. बरं मग ठीक आहे.
गेला घरी गेल्यानंतर कुटुंब वत्सल होता. गेल्यानंतर मुलाला विचारलं, अरे बाबा, हे मी दररोज चोऱ्या माऱ्या करतो, याचं सोनं घेतो, त्याचा पैसा घेतो, तुम्हाला आणून देतो. हे जे मी पाप करतो आहे, या पापाचा वाटेकरी तू आहेस. काय पापाचा माझा काय संबंध? मी पुत्र आहे, तुम्ही जे देताल ते मी खाणार. अरे पण मी तुमच्या करताच करतो ना. काही सांगायचं नाही आम्हाला. तुमचं पाप तुमच्या वाटेत मी काय चालवू? त्याला वाटत जाऊ द्या. काही वेळेला पोर तशा वाटेतून सुनबाई चांगली असते. काही वेळेला पोराला जरी डुसफुस केलं तरी सुनबाई चांगली असते. सुनबाईकडे गेले. अगं म्हणले, ही पाप दररोज करायला लागलो मी तुमच्या सर्वांकरता. हे त्याचं काय सांगू महाराज, नवीनच लग्न झाले, महिना 2 महिने झाले, आणि तुम्हाला पाप आणि पुण्याचं म्हणलं तर माझं कसं होईल? नवऱ्याच्या मागं मला जावं लागतं. तुमचे पापाचे धनी. सुनबाई सुद्धा तिला वाटलं लेकीकडे जावं, लेक तरी. पण ती म्हणली, मी तर परक्याचं झालंय, तुमच्या पापाचं माझं तर काही. महत्वाच्या फाउंडेशनकडे गेले. फाउंडेशन गुड बिल्डिंग आहे वन. फाउंडेशनकडे गेले. सहचारिणी परुंग नेत्रे, हे पहिले वाक्य बरं का. बायकोला जे नाव ते परुंग नेत्रे, गजगामिनी, हे आता ऐकायलाच मिळणार नाही ते कुठं. आता हे पिंट्या आले ग, पिंटी, ही पिंटी जातात सध्या सगळ्या. हे नुसतं ऐकून घ्यायचं. आता महाराज लोकांना सुद्धा काही माहिती का नाही. गजगामिनी परुंग नेत्रे सहचारिणी, ते तिच्याकडे गेले. अगं पोरग नाही म्हणाले, सुनबाई नाही म्हणते, सर्वजण नाही म्हणतात, पण मी तर तुमच्या करताच करतो ना. कोणाकरता करतो? तुमच्या करताच करतो. मग मी जे हे पाप करायला लागलो ना, मी याचं वाटेकरी तू. तिने म्हणले, हा मी सांगत होते तुम्हाला, पहिल्यापासून माझा हरिपाठ का म्हणत होते मी तुम्हाला, पण ऐकलं का तुम्ही माझं? कधी ऐकलं नाही. याच्याकरता जर बायकात ऐकलं तर चांगलं होतं. सगळं हरिपाठात वाचायली तिथं. चुकलेलं आहेच आहे. आम्ही म्हणलं होतं देवाला चाला, तर कधी गेला नाही, पण इकडे गेला. वाईट वाटलं. अगं मला ती नथी घातली, कुणी आणून दिली? तुम्ही. कपडे आणून दिले, कुणी दिले? तुम्ही. मग काय केलं? जगाच्या विरेत दिलं काय? बायको केल्यावर कोणाला आणून द्यावं लागलं? तिकडलं वाटेला जात जाऊ बरं का. काही कमीत कमी एकादशीला जातो जाऊ महाराज. एकादशी गेली, एकादशी द्वादशी व्रत वैकल्यामध्ये अजिबात बोलायचं नाही. कधी देव केला नाही. चालले तर सण होईल. 2 दिवस, एकादशीला द्वादशीला. एरवी कुठे देव जातो कोणाला माहिती. कधी नाही ते चालले होते शेजारणी बरोबर, नको तो. कसं काय नको तो? देवाला सुद्धा नाही म्हणावं माणसांनी. तिनं फडक्यामध्ये हरिपाठ सगळा वाचला आणि म्हणली, तुमचं कर्म तुम्हीच भोगायचं, आम्ही काय भोगायचं आहे. आणि खूप खेद वाटला, खूप रडायला लागला. आणि रडत भगवंत नारदाकडे आला. नारदाला साष्टांग नमस्कार घातला. हो संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळवली जाय. नारदा, तुम्ही माझ्या हात बडे उघडले. तुम्ही आज मला ते ज्ञान सांगितलंय ना, अप्रतिम आहे. प्रत्येक व्यक्तीनं ऐकायला पाहिजे. या जगामध्ये कुणी कोणाचं नाही आहे. साष्टांग नमस्कार घातला नारदाला आणि म्हणले, महाराज तुम्ही म्हणत नाही पापेची वाटेकरी आहे. प्रत्येकाला विचारलं, पण कोणी काही त्याच्यामध्ये सहभागी होत नाही. मग कसं काय? तू तर म्हणत होतास सुनबाई माझी, तिला एवढे तोळे दिले, बायकोला तर काय सोन्यानेच मडवलंय, पोराला तर काय 5-6 गाड्या घेतल्यात. नाही,
महाराज सगळं वायाचं आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. त्या भवसागरातून तरुण जायचं असेल तर संत लागतात आणि ते तुमच्यासारखे लागतात. आजपासून महाराज संपूर्ण हे मी चोऱ्या मारे करतोय ते सोडून देतो. तुम्ही माझे गुरु आहात, मला सांगा काय करू. म्हणून श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. नारायणा नारदा मी तुम्हाला शरण आलोय. मग तुम्ही मी काय करायचं म्हणले. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. नंतर गुरुमंत्र दिला. काय म्हणायचं. रामनाम. म्हणून त्या दिवशीपासून तो जो मरा 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 म्हणू लागला ना, ते राम राम होत गेलं. आणि इतकं त्यानं जप केला. आपल्यासारखा जप केला नाही बरं का. आपला जप काल सांगितलं मी. सगळं कोणी आले की जरण 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 लोक गेले की गेले लोक दिली मला. त्याच्या वारुळ चढलं त्याच्या अंगावर. कितीतरी वर्ष नामस्कर मर घातला. परत नारद आली. अरे इथं तो वाल्या होता, कुठे गेला. वारुळ काढलं त्याला गुरु म्हणून तो वाल्याचा तो वाल्मिकी झाला. म्हणून हा जन्म परत परत तुम्हाला मिळणार नाहीये. म्हणून साधकांनी सांगितलेलं आहे. साधक काय म्हणतात. घटका गेली पळे गेली ताच वाजे धनाना, घटका गेली पळे गेली ताच वाजे धनाना. आयुष्याचा नाश होतो, आयुष्याचा नाश होतो, राम गाणे म्हणाला. घटका गेली पळे गेली ताच वाजे धनाना, घटका गेली पळे गेली ताच वाजे धनाना. आयुष्याचा नाश होतो, आयुष्याचा नाश होतो, राम कार्य म्हणाला. घटका गेली पळे गेली ताच वाजे धनाना. एक प्रहर किती गेला. एक प्रहर, दोन प्रहर, तीन प्रहर गेले. जीवनामध्ये सकाळ गेली, दुपार गेली, संध्याकाळ गेली. कशी गेली. एक प्रहर, दोन प्रहर, तीन प्रहर गेले. चारी प्रहर संसाराच्या, चारी प्रहर संसाराच्या दृष्टीने ते गेले. घटका गेली पळे गेली ताच वाजे धनाना, घटका गेली पळे गेली ताच वाजे धनाना. आयुष्याचा नाश होतो, आयुष्याचा नाश होतो, राम कार्य म्हणाला. रात्र गेली, रात्र गेली झोप काही.
प्रहरची वाट लागली, आठा प्रहारची वाट लागली, राम काही घेईना कटकाई पळे, कटकाई पळे, तारवाचे जनाना आयुष्याचा नाच होतो, आयुष्याचा नाच होतो, राम काही म्हणाला कटकाई पळे, राम काही म्हणाला, आयुष्याचा नाच होतो, आयुष्याचा नाच होतो, राम काही म्हणाला. आयुष्य जातो रे, गेल्यानंतर काय होणार आहे तुझं? पशु का होत पनिया, पशु का होत पनिया, नरका कछ नाही होत. अरे प्राणी तरी त्यांचे दात विकल्या जाते, त्यांचे शिंग विकल्या जाते, त्यांचं कातडीच विकल्या जातीये. पशु का होत पनिया, नरका कछ नाही होत, पण नर करणी करे तो नरका नारायण हो. तुझं ठरवलंच ना काय मी घेणार आहे, आता नामस्मरण करणार आहे, आपण जर ठरवलंच तर तू नरका नारायण बनशील. नाही तर प्राणी आपल्यापेक्षा प्राणी चांगलेच आहेत हो. भगवंत काय म्हणतो, आपल्याला दात दिले, दात दिलेत का नाही, त्याची कशा करता भगवंताचं नामस्मरण करण्याकरता दिलेत ना. आपल्या त्याचे काही इथे कर्तव्याचा कळतच नाहीये. दात पाडायला किती लागतात बघा बरं, 1000 रुपये तरी लागत असतं ना. आता एवढे ते आपल्याला फुकट दिले, देवाने काही पैसे घेतलेत का त्याचे? काहीच घेतले नाहीत ना. पण त्याला आपण ओळखलं नाही. को ध्येय हा, को शाश्वत हा, को अशाश्वत हा. काय शाश्वत आहे, का अशाश्वत आहे, ही कोणाची पूजा केली पाहिजे, कोणाचं काय केलं पाहिजे, हे आपल्याला कळायला पाहिजे ना. अस्तु आजिया, जसं आपण म्हणतो सृष्टी कशी निर्माण झाली, काय झाली, कुणी केली, मानवदेह केव्हा निर्माण झाला, कसा झाला, काही लोकांना याची काही गरजच नाही. ते त्यांच्या मस्तीमध्ये मस्त आहेत. आहारम द्विगुणम चैव शय्याच कुचमर्दनम. काही लोकांना नामस्मरण करतात का, चालेल का भागवताला, हे येतं आपलं काय वाटी आपलं 5 वाजेपर्यंत करतात. अरे येथे कोणाचे काय बा गेले, ज्याने त्याने अनेक गेले. आई म्हणती बाळाला, अरे अभ्यास कर, अभ्यास कर, पास व्हायचंय तुला, पण लक्ष देत नाही. मग परीक्षेचा रिझल्ट आला, कुठे गेलं पोरग, कुठे गेलं पोरग, संध्याकाळी येतं, संध्याकाळी नापास झालेलं असतं ना. पण का, आईचं ऐकलं नाही. कशामुळे, आईचं ऐकलंच नाही. तसं संत म्हणतात ना, बाबा नाम घ्या तुम्ही उद्धरून जाल. तसं ही सृष्टी निर्माण होत होती, थोडीफार झाली होती, थोडीफार होणार होती. अशामध्ये हिरण्याक्ष आणि जन्माला वराह अवतार, भगवंतांनी पहिला अवतार घेतला सृष्टी निर्माण कर. पण आता वराह अवतार, वराहाचं आणि हिरण्याक्षाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये हिरण्याक्ष मारला गेला, त्याच्याकडे पहिल्यांदाच मारला गेला. नंतर या वराहानं काय केलं, ही पृथ्वी जी आपली आहे ना, पृथ्वीला एक ठोस मारला वराहानं. तेव्हापासून ही पृथ्वी गोल फिरायला लागली. तिथं संत बसले होते, अहो म्हणले हे तुम्ही आम्हाला सृष्टी केव्हा झाली, हिरण्याक्षाला मारलं का, याला हे नको पाहिजे आम्हाला, आम्हाला सांगा मानव देह केव्हा तयार झाला. काय प्रश्न विचारला. जसं एखाद्या वेळेस भागवत करता करताना आपलं इकडला तिकडला सांगतो ना, मी म्हणले महाराज
माझी बायको कशी ते सांगा. आता भागवतात त्याची बायको कशी येईल? तिच्या बायकोचं वर्णन कोण करणार? नवरा. भागवत करणार का? नाही म्हणजे ते 7 दिवस मी लावणार भागवत, पण माझ्या बायकोचं काहीतरी सांगितलं पाहिजे. याच्यात कसं येईल रे ते? स्तुती करावी परमेश्वराची, व्यर्थ करू नये ती मानवाची. पैसे देऊन कधीतरी मला स्तुती करू नये. कोणाची करावी? भगवंताची. स्तुती करावी परमेश्वराची, करू नये ती व्यर्थ. आमचे जावई एवढे श्रीमंत आहेत ना गुरुजी, एवढे श्रीमंत आहेत ना, 2 फ्लॅट, एक एरोप्लेन घेतलं. त्याला काय दत्त घ्यायचं आम्हाला? काय घ्यायचे तर घेईल, त्याला काय करायचं आपल्याला? आपल्याला काय उपयोग आहे त्याचा? तू आणि तुझा जावई. तसं ते म्हणले महाराज तुम्ही ही सृष्टी सांगायला लागलात, उत्पत्ती सांगा, हिरण्य आम्हाला सांगा मानव केव्हा जन्मला. आमचं नशीबच असे, कुठे गेले तरी आमचं असंच आहे. त्या नवीन विहिरीला पाणी लागतच नाही, आहे तरी आटून बसते. नवीन विहिरीला पाणी लागतच नाही, आम्ही गेली किती पण आटून बसते असतो. त्यामुळे ठीक आहे सांगतो म्हणल्यानंतर सांगतो म्हणले मी. सृष्टी हे कोण करत होतं? ब्रह्मदेव. ही ब्रह्मदेवाचं काम होतं. हे सगळं उत्पत्ती करायची कोणाचं काम आहे? ब्रह्मदेवाचं. करत असताना आपल्या माणसाला पण कंटाळा येतो ना हो. दररोज ड्युटीला जायचं, घरी यायचं, परत बसायचं, परत ड्युटीला जायचं, परत घरी यायचं. रेस्ट वाटतं ना आपल्याला? का नाही? थोडं तरी मोकळं वाटतं का नाही आपल्याला? एक 10 मिनिट गुरुजीकडे जावं वाटतं का नाही? सकाळी बसून संध्याकाळपर्यंत नाही तर आपलं तीच आहे. तसं ब्रह्मदेवाला वाटलं दररोज मीच करायचं हे. तर ब्रह्मदेवाने काय केलं? आपल्या देहाचे 2 भाग केले. काय केलं? 2 भाग केले. एक मनु आणि दुसरी शतरूपा. 2 भाग करून टाकले. एकाचं पुरुष आणि एकाचं स्त्री. मनु आणि शतरूपा भाग केल्यानंतर त्या दोघांनी खूप तप केलं. अहो म्हणून तपश्चर्या कशी करायची? कुणी कन्या पुत्र भोवतीचे सारखे याच्या करता, मुलगा चांगला व्हावा याच्या करता आपल्याला नामस्मरण करावं लागतं. उगीच होत नाही ते. म्हणून दोघांनी अगोदर खूप तप केलं, मनु आणि शतरूपाणी. मग त्यांना संतती झाली. कोण झालं त्यांना? पहिल्यांदा देवहूती. पहिली मुलगी देवहूती. नंतर 3 मुली आणि 2 मुलं झाली. थोडक्यात किती? 3 मुली आणि 2 मुलं. ते म्हणतात महाराज नाव सांगा ना. सांगणार, सगळ्यांचे नाव सांगा, फक्त तुमचे नाव मला माहित नाही, यांचे नाव मला माहित नाही. कारण मुलीचं पहिलं नाव देवहूती, दुसरीचं आकुती, तिसरीचं प्रसूती, तिसऱ्या आणि मुलाचं नाव पहिल्या उत्तानपाद. पहिल्या मुलाचं नाव उत्तानपाद आणि दुसऱ्या मुलाचं नाव प्रियव्रत. ते भागवत करतात का हे? असं तसं नाही येत काही. हे सगळं काही त्यांना म्हणून मी सांगायला लागलो, नाहीतर असं काही नाही. खूप अभ्यास माणूस आहे, खूप आणि निष्प्रह आहे बरं. असं काही नाही की आम्हाला द्या घ्या असं काही नाही. बरं आता प्रारब्ध दोन्ही बळी आलेत, पण बुद्धिहीन आहेत ना, खाली बसलेत. वरी आलेत का नाही? ओंकार आणायला गेला असतो. म्हणून मी काल सांगितलं, तुमच्या जर प्रारब्ध नसेल तर तुम्हाला ऐकायला काहीतरी कारण होईल. काय काय करा महाराज, एवढी तळमळ केली, मी निघाले. मग काय झालं? पाहुणे येऊन बसले. त्यांना पाहुण्याला सोडून मला काही येता येईल का? मी म्हणलं प्रारब्धहीन असता विधी कोण तारे? तुझं प्रारब्धच हीन आहे, तुला काय करायचं? थोडं कारण देतो भगवंत फक्त. असतो तर 3 मुली 2 मुलं. पहिलीचं नाव देवहूती, दुसरीचं नाव आकुती, तिसरीचं नाव प्रसूती, राजा उत्तानपाद आणि प्रियव्रत. 2 असं झालं. देवहूतीचं लग्न झालं.
पहिल्या मुलीचं किती अधिकारी पुरुष मिळाले. जावई सुद्धा चांगला पाहिजे बर का. जावयाचं सुद्धा वर्णन केलंय बर का. दूर जवाई फूल बराबर. का म्हणायला जावयाचं तुमचं चाललं वर्णन. दूर जवाई फूल बराबर नजीक जवाई साधा. सगळ्या जावई चांगला जेवढा लांब आहे तेवढा. कारण जाणं होत नाही, येणं होत नाही, बसणं होत नाही, त्याच्या थोडं लांब. नजीक जवाई साधा जो कमी जवळ आहे ते थोडा मध्यम. घर जवाई सबसे गद्दा जब चाहे तब लादा. घर जवाई घर जावाई केलं. जावाई साखर संपली, उद्या गिरणी बंद आहे, दळण घेऊन या. अहो ते 2 दिवस झाले पाणी येणार नाही, खालची टाकी रिकामी, पाणी सांगितलं. म्हणून आपल्याला सांगितलं की बाबा देवहूतीचं लग्न झालं आणि ते कर्दमऋषींना देण्यात आलं. कर्दमऋषी त्यांचं लग्न झालं आणि या दोघांना 9 मुली झाल्या. आता एक झाली तर एवढी पंचायत होते. सगळी व्हॉट्सअपला अन्याय, स्त्रियांवर अन्याय, स्त्रियांचा मोर्चा मद्रेवारांच्या घरी. त्यांना सांगितलं 9 मुली झाल्या म्हणून. अरे नाही रे, 9 मुली झाल्यानंतर तिथं पण त्यांना सांगितलं देवहूतीला 9 मुली झाल्या. पहिलीचं नाव आहे कला, दुसरीचं आहे अनुसया. पहा, आज तिचा जन्म होणारच आहे. अनुसया. तिसरी श्रद्धा, चौथी आयुर्विभू, 5वी गती, 6वी क्रिया, 7वी ख्याती, 8वी अरुंधती, 9वी शांती. कर्दमऋषी आहेत हे देवहूती. बाकी ते पुण्यवान ग्रस्त आहेत हे. आणि पुष्कळ दिवस झाले. आता देवहूतीचा जो लग्न होत ठरायचं होतं ऋषीजवळ, बरोबर, तर त्यावेळेस तिला विचारण्यात आलं होतं. ऋषीने अगोदरच सांगितलं होतं की मला लग्न करायचं नाही, पण भगवंतानी प्रेरणा दिली. ते म्हणले बाबा चांगले माणसं जन्माला जर आले नाही तर वाटोळ होईल ना सगळं. विश्वाचं काय होईल? वाटोळ होईल. चांगली माणसं जन्माला आली पाहिजेत ना. म्हणून ते म्हणले मला लग्न करायचं नाही, पण भगवंतानी प्रेरणा दिली. आणि मग देते म्हणले मी जर एकदा विवाह केला, एक संतती झाली की मी संन्यास घेणार. आता देवहूतीला विचारलं, हे असं म्हणते. आपल्याला वाटतं पूर्वी विचारत नव्हते. विचारलं, हे महत्वाचं आहे. कोण म्हणलं विचारत नाही? अहो पूर्वीपासून हे केव्हापासून बंद झालं? ज्या वेळेस परकीयांनी आपल्यावर आक्रमण केलं आणि आपल्या स्त्रियांना ते पळून न्यायला लागले. केव्हा घरामध्ये लेडीज बसल्या, ज्यावेळेस परकी यायला लागले आणि आपल्या बायांना उठून उचलून न्यायला लागले, त्यामुळे त्यांना बाहेर जाऊ देत नव्हते. हे लोकांना माहितीच नाही ना. ब्राह्मणांनी अत्याचार केला, उद्या मोठा मोर्चा. अरे कलकी युगी तुला काय माहिती इतिहास? इतिहास भारताचा लक्षात काय ठेवा. अरे काय इतिहास तुम्हाला सांगतो? 2 पुस्तकं वाचले म्हणजे काय होतं का? ग्रंथ वाचा. रामायण मुळात काय ते पहा. अंधे का मुलगा अंधा, कुठल्या त्याच्यात लिहिलेलं नाही. त्या अंधा के मुलगा म्हणलीच नाही ती. ब्राह्मणांना याला त्रास दिला, माऊलीला अजिबात नाही दिला. वाचायला पाहिजे. फाउंडेशन गुड बिल्डिंग आहे. हो, माऊलीनं कसं का संन्यास घेतला होता विठ्ठल पंतांनी अगोदर. संन्यास घेतल्यानंतर तुम्हाला लग्न करता येईल का? नाही. मग गुरुची आज्ञा म्हणून लग्न केलं. आता गुरुची लग्न म्हणून तिथं धर्मशुद्धी म्हणजे मग त्यांना अगोदर लिहायला पाहिजे होता का की संन्यासाला संतती होऊ नये.
लग्न करता येत नाही, लिहून ठेवायला पाहिजे होता का? नाही. त्यांना आपल्या धर्माने अनुष्ठान सांगितलं की करता येत नाही. लग्न करता येत नाही हे आपल्या धर्माने सांगितले त्यांना. ब्राह्मणाचा काय संबंध येते त्याच्यामध्ये? थोडाफार दिला असेल काय तो भाग नाहीये त्याच्यामध्ये. पण बघा ना, चारही भावंडांनी आपलं लग्नच केलं नाही पुढे. किती महत्वाचं आहे. कुणी कोणाला त्रास देत नसतं, कुणीही कोणाला देत नाही. आपलंच कर्म आपल्याला ते भोगावं लागतो. म्हणजे एवढे महान झाले ना. पहिल्यांदा बघा नाव तरी कसे आहेत. मी काल आपलं नाव सांगितलं. पहिला या संपूर्ण संसारातून तुम्हाला काय व्हावं लागतं? काय व्हावं लागतं? निवृत्त झाली की काय होतं? ज्ञान प्राप्त होतं. सगळ्यातून निवृत्त झाले, देवाजवळ बसले, तुम्हाला काय प्रश्न? ज्ञान प्राप्त होणार ना. निवृत्ती ज्ञान देऊ. ज्ञान कसं येते? तुम्ही जर दररोज वाचलं तर कसं येते? सगळे जर तुम्ही काही केलं तर तुम्हाला हे लोक पाहत नाहीत. आता मला परवा माझ्या म्हणले, गुरुजी आमच्या पोराचं ते तिघांची चौघांची पहिलं नवनं आहे, याचं कुठलं नववर्ण बघा. तसं काही नाही, गोविंद गोपाळ असं काही ठेवावं नाही. म्हणजे ते नीट सांगा नाही एखादं ते दुसऱ्याच्या पोराचं नाव. दुसरं काही नाहीच आहे मला, गोपाळ गोविंद असं असंच आहे. हे म्हणजे ते त्यांच्या नावावर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर लिहि म्हणलं असं. तुम्ही तसं काय आता लई नाही ते म्हणजे ऑक्टोबर झाले की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी. तुझ्या नावाचं पोरगं तर वागलं पाहिजे ना. पण ते हा साधे म्हणले ऑक्टोबर झाली की नोव्हेंबर होईल, नोव्हेंबर डिसेंबर होईल. तसं त्यांना अगोदर सगळं सांगितलं की मी एक संतती झाली की संन्यास घेणार. हिला विचारलं आणि हिनं म्हणली हो चालेल. काय म्हणाली ती? चालेल. म्हणून त्यांचा लग्न झालाय. आणि झाल्यानंतर हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. यांचं हे सर्व असं चालू असताना ठरल्याप्रमाणे ते म्हणाले, बाबा एक संतती एक झाली की मी काय करणार? संन्यास घेणार. आता ठरल्याप्रमाणे हे म्हणले आपल्याला 9 झालेत. आता एक तर बाजूला गेली, आता मी संन्यास घेतो. पण काही वेळा स्त्रियांचं ऐकावं लागतं ना. आता 50% त्यांच्याकडे गेले ना ते आता. त्याच्यामुळं ते म्हणले बाबा पुन्हा नावाच्या नरकात जाण्याकरता आपल्याला मोक्षाकरता मुलगा पाहिजे. काय पाहिजे? मुलगा तर लागेल ना. मुलगी आहे, मुली मी नाही म्हणत नाही, पण एक मुलगा झाला की तुम्ही
संन्यास घ्या. ठीक आहे म्हणले. मग उपाय सांगितला आणि उपाय सांगितल्यानंतर कपिल भगवानचा त्या व्रतानं जन्म झाला. कपिल भगवान की जय. त्या व्रतानं कपिल भगवानचा जन्म झाला. कपिल महाराज थोडे 6-7 वर्षाचे झाले. 6-7 वर्ष झाल्यानंतर त्यांचं कुर्यात बटोर मंगलम बटवाचार्य शुभम भवतु सावधान. हा जो संस्कार आहे ना, सर्वात मोठा संस्कार आहे. बुद्धीचा संस्कार आहे, तुमच्या आयुष्याचा संस्कार आहे. तुम्हाला इथून वळण लागणार आहे, कसं वागावं. आपण गुरुच्या घरी वेद पारायणाला पूर्वी पाठायचे. आता काय हे पाठायला म्हणायचं, आपल्या शाळेतला म्हणायचं, पण ते सुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे ना तसं. आणि मुंज वगैरे झालेली आहे. आणि तिने विचारलं का हो, म्हणजे तुमचं आता मन लागत नाही पहिल्यासारखं, मला बोलत नाहीत तुम्ही. त्याचं गणितच आहे, मी कालच सांगितलं. 1 ते 10 बाय अशा बोलतात. आमच्या मालकाचा स्वभाव असा चांगला आहे ना, कारण 1 ते 10 पैसे आलेले असतात ना, मंथली पेमेंट. किती? 1 ते 10. 10च्या नंतर थोडं नरम आणि 20 ते 10, 20 ते 30. तसं कशाला म्हणायचं आपण, फक्त विचारत नाही. तसं त्यानं सांगितलं की तुमचं आता मन लागलं ना, खूप दिवस झाले तुम्हाला, आज म्हणेल उद्या म्हणेल म्हणते. तसं नाही का काही नाही. मी तुम्हाला पाहते जप नाही, जाप की नाही, थोडं कमी प्रमाणामध्ये व्हायला लागलंय. देवभूती म्हणाली, पण महाराज म्हणले नाही, तसं काही नाही आहे. पण माझी इच्छा म्हणली की तुम्ही मला अनुग्रह द्यावा. देवभूती काय म्हणली की तुम्ही मला अनुग्रह द्या, माझे गुरु व्हा. ते म्हणले बाई तसं कर ना, जास्त अतिपरिचय झाला ना तर मान राहत नाही. त्याचे काही स्टेप आहे, आदर, आतिथ्य. आपलं पोरग कधी आपलं गुरु होऊ शकत नाही. क्वचित एखादं झाला तर खूप पुण्यवान. आदर नाही, आतिथ्य, त्याला वाटतं आपलं घरचंच आहे ना, त्याच्यामुळे त्याला एवढं काही राहत नाही. तर त्यानं सांगितलं की कपिल तुम्हाला उपदेश देतील. कपिल महाराज काय करेल, तुम्हाला उपदेश देतील. पुन्हा कपिल महाराजांचा जन्म आहे. आता कपिल महाराज झालेले आहेत, मुंज त्यांची झालेली आहे. यांनी काय केलं, आपलं प्रस्थान सोडून दिलं आणि निघून गेले. ऋषी निघून गेले. हा कपिल महाराज मुंज झालेली आहे, स्मश्र केलेला आहे, वाटेसारखा घेरा आहे, तुपाची वात लावलेली आहे. तुपाची वात म्हणजे वेगळं का नाही, दोन खरंच तुपाची वाट चिटकं लावायचं. ती शेंडी असते त्याला तुपाची वात बोलतात. ते आता कोणालाच नाही, ते काय करणार आहे त्याच्यामध्ये. आता फॉरेनवरून आले ना सगळे इथे. इंडियाचा काही त्यांना आवडतच नाही काय, सगळ्यात तिकडनं लोक. असा चकोट केलेला, सोळं वगैरे नसलेलं आणि असा बसलेला मुलगा. हिच्या लक्षातच नाही, इतके वर्ष गेली. मला म्हणली होती तुला उपदेश तुझा मुलगा करेल, आणि हा मोठा झालाय, मुंज झाली, सगळं काही झालं. असाच एके दिवशी तो संध्येचं आसन वगैरे टाकून ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः, ओम हरे नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः, प्रणविष्णु परब्रह्म. असं करताना पूर्वी लाकडाची चुली होती ना, ती चुलीचे लाकडं आणायला गेली होती बाहेर. आणि हा एवढं ते तेजपुंज बार पाहिलं आणि तिच्या अचानक लक्षात आलं, अरे मला तो उपदेश देणारा आहे, माझे मालक सांगून गेले आणि मी सांगितलं नाही. मग तो संध्या जप करत असताना
समोर तिला एक त्या कपिल महाराजांना एक साष्टांग नमस्कार घातला. अरे अगं आई, उलटी गंगा व्हायला लागली. मी नमस्कार करायचा आहे तुला, तू मला नमस्कार करतेस? नाही, अरे मला उशीर झाला, उपदेश घ्यायला मला उशीर झाला, मला कळलंच नाही, मी माझ्या ह्याच्यामध्ये राहिले नाही. अगं माते, नाही नाही, मला सांगितलेलं आहे तुझाच मुलगा तुला उपदेश देईल. पण तू का नाही मला सांगितलं? कपिल आई म्हणजे तू का मला नाही दिला उपदेश? आई, शास्त्र असे ना, विचारल्याशिवाय सांगू नये. काही गोष्टी मला माहिती आहे, सर्व काही मला माहिती आहे, पण शास्त्र सांगते कुणीही विचारल्याशिवाय बोलू नये, सांगू नये. हो का? बरं आज सांग, दे मला उपदेश. मग महाराजांनी कपिलांनी आईला 14 गोष्टी सांगितल्या. कपिल गीता इथेच आहे. आपल्याला कृष्णाची बाकीची गीता माहिती आहे, पण कपिल गीता जी आहे इथे सांगितलेली आहे. 14 गोष्टी सांगितल्यात आहे ना. हे माते, आपला जो उद्धार करायचा असेल, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला चुकायचं असेल, लक्षात ठेव, पहिली गोष्ट 14 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण धावतं सांगणार आहोत, आपल्याला पण वेळ नाही आहे. पहिली गोष्ट, प्रपंचातील कर्तव्य व्यवस्थित पार पाडा. प्रपंच आपण करतो ना, त्याच्यामधलं ते आपलं लक्ष ते व्यवस्थित पाहिजे. म्हणजे अतिथी आलाय, धन्यग्रस्त आश्रम नाहीत का, त्याच्यामधलं ते आपण परिपूर्ण केलं पाहिजे. कोणी आलं पाणी प्यायला द्यायला पाहिजे. या बसा, हं, ती बाहेर गेलेत, नाहीतर या ते गेलेत बाहेर, ते आल्यावर या. असं राहिल्यापेक्षा मुंज्या राहिलेलं. अहो, आम्हाला तर खूप अनुभव येतो. एका ठिकाणी आम्ही माजलगावच्या पुढे गाव आहे, ते कीर्तनाला गेलो. महाराज 2 मिनिटं कीर्तनाला गेलो, आणि ती बॅग हातात आपली त्याची. गाड्या घोड्या कुठं होतं, बसने जायचं नाही तिथं. तर एस टी महामंडळाने गेलो, स्टँडवर गेलो. आता घर माहिती नसतं कोणाच्या घरी गेल्यावर, पाणटपरीवर म्हणा, एस टी स्टँडवर. अहो, ते शामराव कुठं राहतात? शामराव पाहिजे. शामराव ते मागाची गल्ली नाही, तू सरळ जा आणि तिथं शामराव राहतील. आम्ही आपल्याला जायचं आहे त्या गल्लीतून थोडं पुढे गेली की, हो, ते शामराव कुठं राहते? तो त्यांना ते पिवळा वाडा आहे ना, शामराव. मग आम्ही तिथं जायचं. गेले की दरवाजात वाजवावं लागेल ना, ओ शामराव, ओ शामराव. दरवाजा आम्ही वाजवला. मधून कोण पाहिजे, इथं कोणी राहत नाही. अहो म्हणून सगळेजण म्हणले शामराव इथंच राहते, गेला असतील बाहेर, ते त्यांना शोधून आणा. अहो सगळे असं, तुम्हाला काय माहित नाही, तुम्ही कुठून आला आणि सगळे येते इथंच मरत येत. अहो महाराज आहे, कीर्तनाला बोलवलेलं आहे, मी काय तसं आलेलं नाही. सगळे महाराज आहेत, इथेच जेवत येत. असं मिळाल्यापेक्षा मुंजा राहिलेलं तर आता मध्ये. मग शामराव आली पण पटकन आले, त्याला कळायला महाराज आले, आलं पाया पडले, त्याला म्हणले महाराज. ते एक असं ना, पण त्याची श्रद्धा आपल्यावर विचार करता आम्ही गेलो मध्ये. पाय धुवायचे, पाय धुतले. महाराज बसा. अगं महाराजांना चहा करावा. बरं बरं. तितक्यामध्ये त्यांचं पुत्ररत्न आलं. महाराज मांडीवरच बसायचे. आणि म्हणलं थकून आलो, ते खाली बसावं. महाराज असं पोरग लाडाच आहे ना, पाहुणे बघत नाही, कुणी बघत नाही, जाताना मांडीवर बसतो. अहो म्हण, पण आता थकून आलोय मी. नाही थोड्यावर बसू द्या. काय करावं, राहायचंय, कीर्तन करायचंय ना, करतो काय. तर आता ते बसू दिलं मांडीवर, बसलं थोडे वेळ. आईना चहा आणला. म्हणून आता चहा तरी घेऊ दे ना. आणि मला चहा कसा घेऊ मी? ते त्याला वडिलांना म्हणजे तसं नको ग, घेऊ दे.
त्याने खाली सोडलेलं ते त्याला खाली सोडलं. मग त्याने इकडल्या धारा यायलेल्या तिकडल्या धारा यायलेल्या. महाराज असा मोकळा स्वभाव आहे ना माझ्या पोराचा. आज तरी तुमच्या मांडीवर बसलं. मागच्या महाराजांनी तिथे धोतरच फेडलं होतं. म्हणजे पिशवून पुंडलिका वरदेव आणि विठ्ठल हरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुमचं तर काहीच केलं नाही म्हणले. ते गेलं महाराजांचं धोतरच फेडलं होतं म्हणले. मी म्हणलं मला कीर्तनच करायचं नाही. उठलो. अशी संतती ना अशी बायको मिळाल्यापेक्षा संन्यासी राहिले चांगलं आहे ना. त्याने म्हणजे माते घरात तत्परता पाहिजे. अतिथी देवो भव. आलेल्याचं गेलेल्याचं नीट पाहिलं पाहिजे. कर्तव्य दक्ष असलं पाहिजे. स्वे कर्म स्वतः केलं पाहिजे. स्वतःचं कर्म स्वतः केलं पाहिजे. पूजा पाठ केलीच पाहिजे. मातेला सांगितलं. दुसरं सांगितलं प्रारब्ध जे आहे ना आपण दुसऱ्यावर थोपू नये. एखादी वाईट घटना घडली त्याच्यामुळे घडली म्हणून नये. प्रारब्ध आपलेच भोगायचं कोणाला? आपल्यालाच आहे ना. माते प्रारब्ध दुसऱ्यावर थोपू नये. ते मान्य करावं की माझंच प्रारब्ध आहे आणि मीच ती भोगायला पाहिजे. तिसरी बात सांगितली सातत्यानं संताच्या जवळ जा. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जोडून जाय. सतत त्यांनी नाही बोलवलं तरी जावं. संतांचे घरचे अन्न बळेच घ्यावे मागून. आता संतांची सेवा करावी. सत्संग करावा. नामस्मरण करावं. एक कपिल आईला सांगतात बघा उद्देश 14 गोष्टी सांगतायत. या चौथी गोष्टी धर्मावर नितांत प्रेम असावं. आपल्या धर्मावर नितांत प्रेम असावं. आपला फक्त हिंदू धर्म आहे की आपल्या धर्मावर कुणी बोलू शकतं. बाकीच्या धर्मावर बोला बरं. बोलू शकत नाहीत ना. इथं कुणी यावं टिकलं. अहो आपले आपण घात करू शत्रू झालो दारू दारू. आपण आपणा घात करू. आपल्याच लोकांचा आपण टिंगल करतो. टेवाळी करतो. नारदाचे आले का कळीचे नारद. तुझ्या नारदाची तुला काय माहिती? नारद म्हणजे कोण होते तुला काय माहिती बाबा? कल्की जोगी. काय त्यांना तर आता पुढे नंतर येणार आहे का नारदाचा जन्म कसा झाला ते पण येणार आहे. आता कुठं काय झाला तर माते धर्मावर नितांत प्रेम असावं. पाचवं आहार सात्विक असावा. परिमित असावा. गेले पाहुण्याच्या घरात 4 टाईम नको खा म्हणले. आता काय तिकडे सगळी एकादशीच आहे. कोणाचं जरी आपल्याला तरी मोजकच खावं. परिमित असावा. माते 6वा काया वाचा मनानं कोणाला दुखू नये. काही वाचा मनसेंद्रिय आपण म्हणतो ना तसं कोणालाही आपल्यापासून दुःख होऊ दे. माते काही नाही वाचन आपलं कोणाला दुःख देऊ नये. 7वी सांगितलंय चोरी करू नये. कोणाला नाद असतो चालता आपण इथं बसलो तर काय असलं का नाही पांडुरंग महाराज की जय. तसं कधी करू नये. मन चंचल आहे. होऊ शकतं तसं पण ते करू नये. 8वा सांगितलाय आवश्यकतेपेक्षा जास्त संग्रह करू नये. आपल्याला पाणी किती लागतंय आपल्याला अन्न किती लागतंय तेवढाच संचय करावा. माते जास्त संग्रह करू नये. सातत्यानं शास्त्राचं अध्ययन करावं. सातत्यानं वेळ मिळाली की भगवंताचं नामस्मरण करावं. नंतर 10वा सगुण रूपाची आवड लागली पाहिजे. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे तुझ सगुण म्हणू की सगुण निर्गुण एक गोविंद रे गोविंद रे तुझ सगुण म्हणू की
भगवंता सगुण रूपात भगवंताचं दर्शन घ्यावं, माते अध्ययन करावं सगुणाचं. एकदा तरी वाणीचा संयम ठेवावा, सर्वात मोठी आहे. संध्याकाळचे हरिपाठ जे आपण म्हणतो एकामेकाचे, ते बंद झाले पाहिजेत आणि देवाचा हरिपाठ म्हणला पाहिजे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कोणी करायचं हे? शेजाऱ्याने आपण करायचं. बरं, लोक म्हणते हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्याला एक जण म्हणला, अहो ते हरिमुखे म्हणा. हो मीच म्हणा, मी तुम्ही म्हणायचं म्हणले. मी काय म्हणा, हरिमुखे म्हणा. तुला मारत नाही, मला काय सांगितलं. लोक कशाचा काय अर्थ घेतील. आम्ही आपलं सर्वस्व चहा हृदयसन्न विष्टो असं आहे ना. ते म्हणले गुरुजी सर्वांना चहा करा आणि कशाने करा, स्टो न करा. तुला तुझं दर्शन घ्यायला पाहिजे. त्रिकाळ ज्ञान झाले म्हणून सर्व चहा हृदयसन्न विष्टो. स्टोचं सुद्धा वर्णन केले म्हणजे त्याच्यामध्ये असतो. माते वाणीवर संयम. आपण बोलताना कोणाला बोलतोय, काय बोलतोय, वडीलधारी माणसं आहेत, त्याला कसं बोलावं, काय बोलावं, हे संयम पाहिजे. कोणी असो, ब्राह्मण लहान आहे का मोठा आहे का वयाने बघू नये. डायरेक्ट साष्टांग नमस्कार करावा ब्राह्मणाला. का? ब्राह्मण भगवंताचं दैवत आहे. कोण आहे? भगवंताचं दैवत आहे. ब्राह्मणो मम दैवत मंत्रहीनम. सगळे श्लोक त्याच्यामध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये. तर थोडक्यामध्ये वाणीचा संयम ठेवावा. 11वी गोष्ट. 12वी गोष्ट एकांतो प्राणायाम करावा. बघा आपले आदरणीय पंतप्रधान सांगतात, जुनी गोष्ट आहे ही, पण आपल्याला वाटतं त्यांना सांगितले की अरे कर ना, काय फरक पडायला, तुझ्या करताच आहे. बरं योग केले की योगक्षेम आपोआपच सगळं होत आहे ना त्याच्यामध्ये सगळं. तर योग करावा, प्राणायाम करावा माते. आणि 13वी गोष्ट सांगितली आहे, ज्ञानेंद्रियाचा आहार तोडावा. ज्ञानेंद्रिय म्हणजे का कुठला? डोळ्याला चांगलं बघा वाटतंय तिकडं फक्त भगवंतच बघावा. नाकाला बुंदीचाच वास येतोय त्याचा त्याग करावा. कानाला ढिंडॉंग गाणे येते त्याचा त्याग करावा. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओसारली, सुख झाले ओसारली, तोहार विठ्ठल. रूप पाहायचं असेल तर भगवंतातच पाहावं. ही इंद्रिय सांगितली. कुठली इंद्रिय साधून कुठे ठेवायचे? ज्ञानेंद्रिय. की भगवंताचंच रूप पाहायचं. कानानं भगवंताच. आपण काय मुखम पवित्र मेदिराम नमः, हस्तो पवित्र मेदिदान धर्मः, पादो पवित्र मेदि तीर्थयात्रा. ठीक ते ज्ञानेंद्रिय. 13वी गोष्ट सांगितली. आणि 14वी गोष्ट सर्वात श्रेष्ठ सबीज ध्यान सांगितलं. सबीज ध्यान म्हणजे आपण शंकराचं करतो पहा. रत्नैः कल्पितमासनं हिमजलै स्नानंच दिव्यांबरम. हे सबीज ध्यान इथं फक्त शंकर न करता आपल्या गुरुचं घ्यायचं. थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. अचानक गुरु आपल्या समोर आले, दरवाजा वाजवला. अरे गुरु महाराज आले. आल्यानंतर तशी प्रार्थना आपल्या मनामध्ये करायची. मग मी गुरुला आणलेला आहे, डोळे बसलेले आहेत, गुरुमध्ये आलेले आहेत. गुरु महाराज आसनावर बसलेले आहेत. बसल्यानंतर मी त्यांना बाथरूममध्ये स्नानाला पाणी काढलेले आहे. महाराजांनी स्नान करून आलेले आहेत आणि त्यांना परत सिंहासनावर बसलेलं आहे. त्यांना उठणं वगैरे सर्व लावलेलं आहे. सुगंधी तेल वगैरे लावलेलं आहे. सुवर्ण अलंकार घातलेले आहेत. मोत्यांची माळ घातलेली आहेत. नाना प्रकारचे रेशमी वस्त्रे दिलेले आहेत. ही
ध्यानामध्ये करायचं बा काही सगळं, डोळे उघडून नाही करायचं. ध्यान मस्त बसलेलं आहे. आहा, भगवान किती चांगलं दिसतोस रे. आज हा पिवळा पितांबर आहे ना, अगदी अगदी भगवंता तुला दृष्ट लागेल रे, असं मनातल्या मला प्रार्थना करायची बरं. मग भगवंताला पिवळा पितांबर वगैरे नेसवलेला आहे, मोत्याची माळ घातलेली आहे, फुलांचा हार घातलेला आहे आणि पुष्प वाहिलेलं आहे. उदबत्ती ओवाळते बरं, भगवंताला उदबत्ती ओवाळावी, दिवा दाखवावा. सर्व मनामध्ये इथं खर्चाचं कामच नाही. आपण म्हणतो ना मला एवढा खर्च लागला आणि तेवढा खर्च, माणूस पूजा जशी करतो तशी पूजा करायची आपल्यालाही. आणि सद्गुरुराया आणि त्यांना उदबत्ती ओवाळायची, दिवा ओवाळायचा. शर्करा खंड खाद्य आणि दरी क्षीरग्रहाणीच आहारम भक्तभोजींच नैवेद्यम प्रतिगृहीताम. गुरुराया हा पंचखाद्य नैवेद्य ठेवलाय बरं, हा ग्रहण करा असं त्यांना सांगायचं. आणि यथोचित मनामध्ये पूजा करायची, तेव्हा तुम्हाला भगवंत प्रसन्न होतो. ही प्रार्थना कपिल म्हणून आपल्या आईला सांगितलेली आहे. थोडक्यामध्ये सबीज ध्यान म्हणायचं. काय म्हणायचं? सबीज ध्यान हे कपिलांनी सांगितलं. 14 गोष्टी सांगितल्या आणि हे सगळं तिनं मनात ठेवलं. ती काही अशी तशी नव्हती, पॉवरफुल होती. आणि तिनं संपूर्ण हे ऐकलं. दुसऱ्या दिवशीपासून ध्यान, धारणा, उपासना सगळं केलं. आणि अचानक एके दिवशी तिनं सांगितलं, साक्षात्कार झाला. आणि या देहाचं काय करायचंय आता? इथं फक्त क्लिक झालं. काय झालं? क्लिक झालं. आणि काय झालं? क्लिक झालं. देह सोडला, कापुराची वाती जशी जाळून जाते ना, तसं तिचा देह पंचमहाभूतामध्ये विलीन झाला. आणि ते त्याच्यात गेल्यानंतर तिची आठवण म्हणून हुगली नदीमध्ये तिचा देह आज सुद्धा हुगली नदी म्हणून प्रसिद्ध आहे. सिद्धिपदी नदीमध्ये तिचं झालं आणि धन्य झाली. पहा, एकच स्त्री आहे पण तिने किती भूमिका केल्या. आई म्हणून धन्य, बायको म्हणून धन्य, पोराला सांभाळा म्हणून धन्य, गुरुचा मंत्र घेतला म्हणून किती आहे. म्हणून मातृदेवो भव पितृदेवो भव कशा करता म्हणायचंय. पण ती आई राहिली नाही हो. ती आई राहिली नाही ना. का राहिली नाही? आसावा इथे नामग्रहणाती, म्हणजे तुमचं नाव चांगलं पाहिजे. आपण काय म्हणतो आता, ही नवीन पिढी आईला काय म्हणते? मम्मी. हे प्रेताला लावायच्या मलमचं नाव आहे. परदेशामध्ये जो प्रेत असतं ना, त्याला जे मलम लावतात ना, त्याला हे मम्मी म्हणतात. आता प्रेताला जे लावतात त्या आईला आपल्या लेकराबद्दल असेल का कळवळा काही? आई पाहिजे, आई. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. जिचा आत्मा ईश्वरासारखा आहे ती आई आहे. आता मम्मी पप्पा दोघांच्या गप्पा कुणी ऐकू नये, कुणी ऐकू नये, अजिबात ऐकू नये. खाल्लं का? काय खाल्लं ग? आणि तू कुठे गेलती ग? ऐक, अजिबात ऐकायचं नाही. तसं आणि तिचा देह पाण्यामध्ये विसर्जन झाला. आणि नंतर तिनं खूप देहाला सगळं म्हणून साक्षात्कारी झाली. जवळच एक पंढरपूर नावाचं गाव होतं. तिच्या देहाची समाप्ती झाली. तिचं दृष्टांत सांगितलं आहे. भगवंताला भक्ता करता थांबावं लागतं. थांबावंच लागतं. कसं काय थांबावं लागतं? पंढरीची वारी चालू की नाही आपली, तसं भगवंत एकदा साक्षात पांडुरंग
योगी 28 विटेवरी उभा पणा करता भक्ता करता. पांडुरंग गेले ना भक्ताच्या घरी. पुंडलिका काकी, हे पुंडलिका का हो म्हणजे दारुगड जमणार नाही म्हणजे. मी आईची सेवा करायला म्हणले इथं वडिलाचे पाय दाबायला लागलो. तुम्ही कसं काय? अरे पाऊस पडते खूप. पांडुरंगा पांडुरंग अरे पुंडलिका पाऊस पडायला लागला इथं जागा नाही सगळं चिखल आहे. मी आलेलं कळा ना मी देव आलोय. अरे हो म्हणले तुम्ही कळा ना मला पण अपॉइंटमेंट घेतली होती का माझ्या अगोदर? कॉल केला का मला मी यायलो म्हणून? हा केला होता का? म्हणले नाही. मग उपयोग नाही म्हणले तुमचा काही का? माझ्या आई वडिलांची जोपर्यंत सेवा होणार माझे सण संपत नाही तोपर्यंत मला. अरे इथं चिखलात कसं काय बरं? ठीक आहे म्हणले वीट. काय केलं? वीट घेतली. योगी 28 आपल्या भक्ता करता आहे. आणि हे करत असताना भक्तांचं बघा ना किती गुणगान भगवंत गातो. भगवंत म्हणजे पांडुरंग आलोय तुला कसं कळलं ना काही? म्हणले देवा तुम्ही पांडुरंग सगळं मला मान्य पण एक जर कॉल केला असता मी आईला म्हणलं असतं आई बडे बाबा तुमच्या अगोदर थोडे पाय चोपतो नंतर तुम्हाला मध्ये घेतलं असतं मी. थोडा कॉल केला नाही म्हणले काही उपयोगच नाही. पांडुरंग कसे होते रुक्मिणी करता कृष्णानं अवतार घेतला होता. कृष्ण रुक्मिणी रुसली म्हणून तिथं आले होते. रुक्मिणी रुसली आणि भगवंतवाद कुठं जायचं म्हणजे अगोदर भक्ताकडे जावं नंतर रुक्मिणीला. त्या वेळापासून रागात यायची प्रथा आहे. बायकाचे रागात येतो म्हणजे रुसली रागात येणं म्हणजे रुसली आणि त्या तिच्यामध्ये आणखीन तिथं ते आहे पंढरपूरला रुक्मिणी रुसली होती आणि इथून बसली तर असतो. तर भगवंताला सुद्धा भक्त पुढे थांबावं लागतं. एकदा आपले रामदास स्वामी काय झालं एकोहम कुठल्या देवावर आपली श्रद्धा पाहिजे एकच. रामदास स्वामी कोणावर होते? रामावर होते. ते कुठेही जाऊ द्या काही घेणं देणं काही नाही. ह्या शंकराला जाऊ दे आमचं करा जाऊ दे जाऊ दे. तसं असंच वारके संप्रदाय आपला पंढरपूरला कसा जातो तसा एकदा स्वामी पण गेले. आता पुढी कोण आहे? पांडुरंग. पुढी पांडुरंग आहे पण त्या पांडुरंगात हे कोण पाहतात माहितीये का? कार्य उभा श्रीरामा रामा कार्य उभा श्रीरामा येते कार्य उभा श्रीरामा रामा कार्य उभा श्रीरामा येते. काय केली सीता माई काय केली सीता माई येथे राही रखुमाबाई येथे राही रखुमाबाई कार्य उभा श्रीरामा कार्य उभा श्रीरामा काय केली अयोध्यापुरी काय केली अयोध्यापुरी येथे वसविली पंढरी येथे वसविली पंढरी कार्य उभा श्रीरामा येथे कार्य उभा श्रीरामा येथे कार्य उभा श्रीरामा काय केली सीता माई सीता काय केली सीता माई काय केली सीता माई येथे राही रखुमाबाई येथे राही रखुमाबाई कार्य उभा श्रीरामा येथे कार्य उभा श्रीरामा येथे कार्य उभा श्रीरामा
पांडुरंग उभा आहे. पण स्वामी समर्थ काय म्हणतात, रामा इथे कशाला उभा राहिलास रे? निश्चय पाहिजे गुरुवर, काय करायलो त्याच्यावर. आता मला एवढा वेळ नाही आहे. गुरु अप्रतिम त्यांच्यावर श्रद्धा पाहिजे, गुरुवर खूप श्रद्धा पाहिजे. आणि हे सगळं सांगितलं. इथं 3रा स्कंद संपतो आणि पुढच्या स्कंद्यावर आपल्याला जायचं आहे. त्याच्यामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायण नारायण दादीना 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 नारायण 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 नारायण. नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन. नारायण 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 नारायण. नारद म्हणली की लोकांना अगोदरच कळत काय आहे. विनास्कंदी घेऊनी नारदाने धादीना धादीना तेच स्कंदी घेऊनी नारदाने विना घेऊन स्कंदी नारदाने गमन केले कैलासी आदराने गमन केले आदरे आदराने. सत्यलोका वैकुंठी पुढे गेला तिनी देवा वृत्तांत कथेला तिनी देवा वृत्तांत कथेला. कलियुगामध्ये जसे यांच्या कॅबिनेट मीटिंग असतात का नाही, पंतप्रधान वगैरे यांच्या सर्वांच्या कशा असतात मीटिंग, कॅबिनेट मीटिंग. तसं एकदा ब्रह्मदेव निघाले. सरस्वती माता म्हणली 24 तास मला काम आहे काम आहे काम आहे, आज काय ऐकणार म्हणली चला. पण ब्रह्मदेव निघाले. विष्णूची तेच म्हणली काय म्हणली काही नाही, शांता करा मग सांगता करा. ही शांत तशी ठेवली म्हणजे ती फिरत जात दुसऱ्याचं कल्याण करायला. चला इकडून हे निघाले, तिकडून कैलास राणा डमरू. आता हे आपापल्या बाहेर घेऊन निघाले असं अचानक तिघ एका ठिकाणी. अरे तुम्ही कुठं तिघाच्या सारखी कंडिशन सारखीच आहे म्हणले. तुम्हाला त्या म्हणले ना आम्हाला ह्या म्हणलं चला. अरे म्हणले आता काय करा, आता निघालो तर एक तर भेट झाली तर म्हणले आता चला आमच्या घरी या. विष्णूच्या घरी आले. शंकर महाराज पण होते, सगळे बसले आणि मीटिंग बसली. मीटिंग बसल्यानंतर यांचं काय, तुमच्याकडं काय आमच्याकडं काय, ते काय पावसाची चर्चा आहे काय, ते काय भगवंताची चर्चा असतानाच इतक्या म्हणजे नारद महर्षी आले. यांच्यामध्ये नारद महाराज आले. विष्णू लक्ष्मीबाईंनी विचारलं का हो नारदा कुठे गेला होता, काय तुमच्या मृत्यू लोकांमध्ये काय माणसं मरतात, काय पाणी आटतंय, काय नदी विहिरीला पाणी नाही, काय तिकडे सारखं जाता तो. नारदाला म्हणले, नारद म्हणले माते आहे पण ज्यावेळेस पावसाळा येतो ना तीच वृक्षवल्ली अशी फुलते ना की वर्षाचा अनुभव त्यांना राहत नाही. एकदा पाऊस येतो ना संपूर्ण आम्ही विसरून जाते. काय तुमचं पण काही गरज नाही म्हणली. आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे का तुमच्याकडं त्याच्या मृत्यू लोकात कोणी कोण आहे का. भूवरी भूवरी
सती ती खरी विप्र सुंदरी सगुण गुण खानी सगुण गुण खानी सत्वा सतीच्या वर्णिता सकली श्रुती वाणी भूवरी भूवरी विप्र सुंदरी सगुण गुण खानी सत्वासतीच्या वर्णिता सकली श्रुती वाणी अनुसया अनुसया शोभते नाव पती पती भाव शुद्ध अत्यंत स्त्री धर्म सर्व ते जाणती जगात कोणी प्रतिवता त्याने सांगितलं अनुसया हे नाव आता फक्त ऐकून घ्या बरं का येतं आणखी कमल नयन आणि भिंताड काही दिसत पडपड माणसं पाडी ती सगळे चले ते नावच नावाचं भारत असतंय सगळं अनुसया आहे म्हणजे ठीक आहे. आता नारदानी टाकली ना पुंगी की तुमच्यापेक्षा ती कशी आहे सुंदर आहे पतिव्रता आहे. आता प्रतिव्रता म्हणल्यानंतर ती लक्ष्मीला राग आला की हो अहो आता तुमच्यापेक्षा मला अहम ब्रह्मास्मी तिघी चिडल्या. नारद म्हणले नारदा खरं सांग खोटं बोलू नको मला काय घेणं देणं म्हणे मी खरं आहे ते सांगतो. मग आता तिघी रुसून बसल्या त्यावेळेस पण आलो काही रुसून बसल्याचा प्रश्न तिघी रुसून बसल्या आणि आपापल्या नवऱ्याला सांगितलं म्हणजे का हो आम्ही तुम्हाला बोलणार नाही हो म्हणजे फिरायला आणलं ही ते सगळं बोलणार नाही सांगायचं नाही म्हणली आमचं एक काम आहे ते तुम्ही काम केलंच पाहिजे. अहो म्हणले पण आता आपण बाहेर आलो तर इथं कसं काय नाही नाही तुम्ही या मृत्यूलोकामध्ये जाऊन त्या अनुसयाचं सत्वहरण केलं पाहिजे. अगं म्हणले कशाला काय करायचं असं दुसऱ्याचं एकदा बाहेर जिद्दीला पेटल्या ना 3 हट्ट आहेत राजा हट्ट बाल हट्ट आणि हे सगळ्याला पाठ आहेत पण उपयोग नाही तर हट्टाला पिटल्या त्या नाही म्हणले काय करावं काय नाही. म्हणले कशाला तिला त्रास द्यायचा आहे हे थोडं लावायचं का रे थोडं माई भिक्षा रस्तो रस्त पुकारे माई भिक्षा रस्तो रस्त पुकारे माई भिक्षा रस्तो रस्त पुकारे अत्री मुनिका आश्रम देखत अत्री मुनिका आश्रम देखत तीनों महानी ठहरे बाया पडी म्हणजे स्त्री पुढं चालणार नाहीत ना आणि तुम्हाला गेलं पाहिजे हाडा धरल्यानंतर काय करत जातात म्हणले बाबा. मग यांनी काय केलं ते नावनाथ पण ते नसतात का त्यांचे ती दांगे ते वेश वगैरे सगळे बदलले. माई भिक्षा रस्ते सगळे पुकार राहिले ते नाही नवनाथ ते निघाले पूर्वीच होते बघा आपल्या गावी याला असं गावी यायचे देवती भात वाजवायचा आणि ते नवनाथ ते घेरी पाणी घाली ते ना ते हे निघाले तिघे. आता काय बायको पुढे काही चालत नाही ना हो. आता रूप घेतलं तसं बरं देवाचं रूप घेतलं असतं तर जात आलं नसतं देवाचं रूप घेतलं असतं तर जात आलं नसतं म्हणजे आता रूप घेतलं चालू केलं आणि येत 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 त्या अत्री मुनीच्या आश्रमाजवळ आले बोले भिक्षांदेही अनुसया अतिशय सात्विक होती हो खूप सात्विक होती.
हे एक सांगतो तुम्हाला, कोणाकोणाची इच्छा द्यायची खूप असते ब्राह्मणाला की द्यायला. असंच शंकराचार्य बालावस्थेमध्ये एका बाईच्या घरी गेले. गेल्यानंतर ओम भवती भिक्षां देही, त्या बाईच्या घरामध्ये काही नव्हतं हो. बाळा थांब बरं, घरात काही नाही आहे. उगत जाती इकडचं मडकं बघती, काही नाही. थांब हा, थांब थांब, इकडे मडक्यात असेल. परत ती मडकं ठेवते, इकडच्या घरामध्ये जाते, ती पण मडक्यामध्ये काही नाही. परत थांब हा बाळा, थांब 1 मिनिट थांब, मी तुला देते बरं. परत मध्ये जाते, सगळं घरामध्ये फिरलं पण काही नव्हतं. एक त्याचं प्रारब्ध असं होतं, जाताना येताना कुणीतरी तिला आवळा दिला होता, तिच्या पोराने तो अर्धा खाल्ला होता. आणि तो 7-8 दिवस होऊन गेले होते. तिला तो आवळा दिसला आणि तो पटकन आवळा आणला. शंकराचार्य समोर आहे, रडते हो. महाराज आज मला काही नाही होत तुझ्याला द्यायला, माझ्या घरी आज काहीच नाही आहे, इच्छा खूप आहे. हा आवळा आहे ना, आवळा इकडे खराब आहे हो, फक्त एवढाच चांगला आहे. आवळा हा जो भाग आहे ना, हा एवढं चांगला आहे ना, पुढच्या वेळेस तुम्ही आलात ना, तुम्हाला मी जास्त देईन. महाराज एवढा फक्त आजचे दिवस आवळा द्या. शंकराचार्य रडू लागले. शंकराचार्य लक्ष्मी देवळी का हो महाराज रडताय? अगं काय पाप केले म्हणले हिनं, द्यायची इच्छा आहे, काय द्यायची इच्छा आहे, हिला तू काही देईनच, तिच्या घरात काही नाही आहे. सोन्याचा पाऊस पाड म्हणले हिच्या घरी. म्हणून कनकधाराचे स्तोत्र झालंय ना, कनकधारा ते झालेलं आहे. एवढी श्रद्धा पाहिजे आहे. सोन्याचा पाऊस पाडला तिच्या घरी बघून, सोन्याचा शंकराचार्य. म्हणून साधू संत ब्राह्मण आला ना, विनमुख जाऊ देऊ नये. कुठल्या रूपामध्ये तो येईल काही सांगता येत नाहीये. तसं हे आले दारामध्ये, ओम भवती भिक्षां देही. अनुसया होती तिथं. आता अतिथी देवो भव बोला महाराज यामध्ये. काही जण काय करतात माहिती आहे का, बेल वाजवली की किती विचारतात कोण आहे, काय पाहिजे असं विचारतात. म्हणू नये, डायरेक्ट मध्ये घ्यावं. ते या या हा महाराज आले. तिघांना आसन टाकलं, आसन टाकण्याचा संपर्क बसा हा. पाणी दिलं त्यांना प्यायला. आता कोणी म्हणावं, तिथं पहिल्यांदा जगमणे म्हणले आम्हाला वस्त्रविरहित तुमचं अन्न सेवन करायचं आहे, अन्न पाहिजे, नग्न अन्न पाहिजे असं सांगितलं. ते म्हणले मालक तर आमचे संध्याकाळला गेलेले आहेत, 12ची वेळ झालेली आहे, हिच्या लक्षातच आणणार काय म्हणाले तर काय नाही, भोजन पाहिजे ते बसा. मग स्वयंपाक केला, त्यांना वाढलं. आता म्हणायचंय ना नग्न वाढा म्हणून, तर ब्रह्मदेव विष्णू म्हणले ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेव तुम्ही म्हणा. आपले 5 होते, 1 गेले म्हणले, 4 तरी राहू दे ना म्हणले. आता माझ्या कशाला मागा लागतो हा, म्हातारा सगळ्यात म्हणले मीच आहे. विवस्त्र जेवण करायचं म्हणले, मी कसं मानायचं म्हणले. म्हाताऱ्या माणसानं मग सोबत दिसेल का म्हणले ते मला मानायला, तसं विवस्त्र वाढा म्हणून. काय करावं बाबा. शंकराला आम्ही मी बोळा, मला मागायचीच गरज नाही म्हणले, मी 24 तास बोळा, स्मशाने स्वाहा क्रीडा, माझ्याकडं कशाचं काय रे. विष्णू म्हणले भाऊ ना, आमची लक्ष्मी अशी कडक आहे, तिला जर कळालं मी असं मागितलंय तुमचं तरी बरं आहे म्हणले. हे भलतं खतरनाक काम आहे भाऊ म्हणजे, मी काही म्हणणार नाही. आता म्हणावं कोणी. मग तिथं कोशिंबीर वाढली, डावं वाढलं, उजवं वाढलं. डावं म्हणजे चटण्या म्हटल्या,
पूर्व म्हणजे भाजी वगैरे सगळं वाढलं आणि आता भात वाढलं, तूप वाढायचंय. म्हणजे कोणी म्हणा ते म्हणतो असं करू म्हणले, तिघं एकत्रच म्हणून काय करू, एक म्हणायचं नाही ना, तिघं तू म्हणले की आम्हाला व्यवस्थित समजा अन्न भोजन पाहिजे. व्यवस्थित अतिथी तर जाऊ नये, घरातून अतिथी जाऊ नये, दुर्मुख होऊ नये. काय करावं काही नाही, गहन प्रश्न पडला. आपल्याला भागवत ऐकायचे कशा करता बरं का, लक्षात राहू द्या. ज्ञानेश्वरी ऐकायची कशा करता लक्षात राहू द्या. महत्वाचा पॉइंट हा आहे इथं की ती दररोज आपल्या नवऱ्याचं तीर्थ घेत होती. दररोज. आता आपल्या नवऱ्याला आंघोळ सुद्धा करू देत नाही ती, दररोज कशाला करायची म्हणते. पाणी नाही, काही नाही, रिकामा उद्योग करू नका. आता आपल्याला ठेवायला काही नाही, अंग तीर्थ तर बाजूलाच राहिलं. तीर्थ नवऱ्याचं, पण नवरा पण तसा पाहिजे. येतात तर ते दोन्ही बाजू म्हणजे सांगतो म्हणजे आता नाही आहे, ती पण तो पण तेवढा पवित्र पाहिजे. नाही तर संध्याकाळी श्यामराव जर असे आले तर त्याचा काही उपयोग नाही. काय तिथं मी काल सांगितलं, त्यानं पण पथ्य पाळले पाहिजे आणि हिनं पण पथ्य पाळले पाहिजे. तर पथ्य म्हणजे तर तिनं काय केलं, ती दररोज नवऱ्याचं तीर्थ घेत होती, हे मला मुद्दा सांगायचा.